नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, येत्या काही दिवसांमध्ये देशाची राजधानी असलेल्या दिल्लीसह संपूर्ण देशभरामध्ये विजेचे दर वाढण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करत असताना दिल्लीमध्ये विजेचे दर वाढवण्यास परवानगी दिली आहे। मात्र वीज दरामध्ये वाढ करण्याची परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घातलेल्या आहेत। या अटींनुसार विजेच्या दरांमधील वाढ ही योग्य आणि वाजवी असावी, तसेच दिल्ली वीज नियामक आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असता कामा नये अशी सूचना देखील सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की दिल्लीमध्ये विजेचे दर हे वाढवले जाऊ शकतात, मात्र ते वाजवी आणि किफायतशीर असायला हवेत। दिल्लीतील विजेचे दर कसे आणि कधी वाढवायचे यासाठी दिल्ली वीज नियामक आयोगाने एक रोड मॅप तयार केला पाहिजे। तसेच ही वीज दर वाढ सर्व ग्राहकांवरती लागू होईल असंही कोर्टाने सांगितलं। आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम दिल्लीसह देशभरातील इतर राज्यांवर देखील होऊ शकतो। हे प्रकरण वीज वितरण कंपन्यांच्या थकीत भरण्यासंदर्भात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याशी संबंधित होतं। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रलंबित नियमांमध्ये मालमत्तांची प्रकरणे 4 वर्षांच्या आतमध्ये संपुष्टात आणण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत। याचा अर्थ ज्या राज्यांमध्ये नियमात मालमत्तांची प्रकरणे वर्षांपासून प्रलंबित आहेत, तिथे पुढच्या 4 वर्षांमध्ये विजेचे दर हे वैयक्तिक, निवासी, वाणिज्य, औद्योगिक अशा सर्वच पातळींवरती वाढताना आपल्याला दिसणार आहेत। तर मग मित्रांनो, वीज दर वाढीचा हा सुप्रीम कोर्टाचा शॉक तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।